नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातनामा असं म्हणतो आपण, तर ते ऑनलाईन मध्ये तुम्ही घर बसल्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून कसं काढू शकतात, कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्याचा उपयोग कुठं होतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या लोकांना या ठिकाणी शासकीय योजना येत आहेत किंवा ज्यांना पेन्शन येत आहे, पेन्शन धारक जे आहेत त्यांच्यासाठी हा हयातनामा किंवा या ठिकाणी जीवन सर्टिफिकेट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण ते तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये जर मागितलं तर सबमिट करावं लागतं। कसं काढायचं आपण बघूया ऑनलाईन मध्ये। चॅनलवरती तुम्ही नसाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे। आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय जीवन प्रमाण म्हणून। या ठिकाणी बघा, हे जे ऍप आहे ते या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय। इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक ऍप या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे। त्यासाठी पुन्हा सर्च करावं लागेल तुम्हाला आधार फेस आरडी म्हणून। या ठिकाणी बघा, आधार फेस आरडी या ठिकाणी दिलेला आहे। तर हे ऍप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून राहायचं आहे। हे ऍप तुम्हाला दिसणार नाही, त्यामध्ये या ठिकाणी बघा बॅकग्राऊंड मध्ये राहत आहे। हे दोन्ही ऍप इन्स्टॉल केल्यानंतर जीवन प्रमाण ऍप हे तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचंय। ओपन केल्यानंतर थोडा वेळ घेईल ते या ठिकाणी। त्यामध्ये बघा डिव्हाइस रजिस्ट्रेशन अँड ऑपरेटर आयडेंटिफिकेशन दिलेलं असेल, वर आधार नंबर आणि व्हर्च्युअल आयडी दिलेला असेल। तर तुम्हाला तुमचा ज्यांचा कोणाचा मोबाईल आहे त्यांचा या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे स्वतः। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर स्वतःचे सर्व डिटेल्स एकदा चेक करायचे आहेत आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली सबमिट बटनावरती आता क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईलला जाईल। या ठिकाणी मोबाईल नंबरवरती ओटीपी आलेला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। डिव्हाइस रजिस्ट्रेशन या ठिकाणी आणि ऑपरेटर आयडेंटिफिकेशन मध्ये वरती तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर खाली बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि स्कॅन वरती क्लिक करायचं आहे। स्कॅन वरती क्लिक केल्यानंतर आरडी आधार फेस जे आहे ते तुमच्या स्कॅन फेसला डिटेक्ट करेल आणि या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो कोणी पेन्शनर असेल, ज्याचं तुम्ही या ठिकाणी जे आहे जीवन प्रमाणपत्र काढणार आहात, तुम्ही स्वतः असाल किंवा दुसरं, तर त्यांचं या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स, आधार नंबर, मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी पेन्शनर आयडेंटिफिकेशन मध्ये त्यांचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकून, कंपल्सरी नाही आहे तरी असेल तर टाकून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा। सबमिट केल्यावर या ठिकाणी ओटीपी हा त्यांच्या मोबाईलला जाईल। या ठिकाणी तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर त्यांच्या सर्व डिटेल फेच होतील। वरती त्यांचा पीपीओ नंबर असतो, या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड नंबर या ठिकाणी, त्यानंतर त्यांचं नाव असतं, त्यांचं या ठिकाणी पेन्शन असतं टाईपचं, ऑर्गनायझेशन टाईप, सँक्शनिंग ऑथॉरिटी, या ठिकाणी एजन्सी दिलेली असेल, त्यांचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेचं नाव दिलं असेल आणि खाली या ठिकाणी त्यांचा पेन्शन नंबर दिलेला असेल। खाली बघा तुम्हाला आर यू रीएम्प्लॉयड असेल आणि त्या ठिकाणी आर यू रीमॅरिड असेल तर त्याच्यावरती नो वरतीच क्लिक ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू ऑर डाटा फील्ड, म्हणजे जो डाटा ऑलरेडी फिल झालेला आहे त्याची या ठिकाणी माहिती दिसून जाईल। नाव, त्यांचं पेन्शन, ऑर्गनायझेशन टाईप, सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी असेल। खाली तुम्हाला बघा दोन्ही बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कन्फर्मेशन बॉक्स असेल त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि स्कॅन डिटेल वरती क्लिक करायचं आहे। तर आधार फेस आरडी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी स्कॅन करेल, तर तुम्हाला त्यांचा फेस जो आहे तो व्यवस्थितरित्या स्कॅन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी त्यांचा फेस पूर्णपणे स्कॅन झाल्यानंतर आणि या ठिकाणी सबमिट झाल्यानंतर त्यांचा जीवन प्रमाण आयडी या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल 2025 साठी। तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा या ठिकाणी आयडी क्रिएट झालेला असेल त्यांचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे। त्यानंतर एक मेसेज डिस्प्ले होईल, यामध्ये त्यांच्याकडे जर अजून एखादा पीपीओ नंबर असेल आणि त्याला जर या ठिकाणी भरायचा असेल तर तुम्ही यस करू शकता आणि जर एकच पीपीओ नंबर असेल तर नो वरती तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्यानंतर जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वरती टाईप करा जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी, त्यानंतर पेन्शनर लॉग इन मध्ये या। खाली या ठिकाणी बघा पेन्शनर साइन इन दिलेला असेल, त्यांचा स्क्रीनशॉट काढलेला प्रमाण आयडी आलेला असेल तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅप्चा टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी अकाउंट उघडून जाईल। खाली त्यांचा फोटो असेल आणि इतर माहिती असेल तर तुम्हाला वरती डाउनलोड टू लाईफ सर्टिफिकेट दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन मध्ये सर्टिफिकेट काढायचं आहे आणि तुम्ही डाउनलोड करून ते या ठिकाणी बँकेमध्ये सुद्धा जमा करू शकतात जर त्यांना लागत असेल तर, कंपल्सरी नाहीये। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।